नमो नमः. आज आपण आठवीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील 8.3 सहाय्यकाः हा पाठ बघूया. सहाय्यकाः म्हणजे मदत करणारे किंवा सहाय्य करणारे. आता या पाठामध्ये आपल्याला त्यांनी तृतीया विभक्तीची ओळख करून दिलेली आहे. म्हणजेच तृतीया विभक्ती कधी वापरली जाते ते आपल्याला त्यांनी या पाठातून सांगितलेलं आहे. आता बघा, एखाद्या वस्तूने जेव्हा आपण एखादी क्रिया करतो तेव्हा तिथे तृतीया विभक्ती वापरली जाते. म्हणजे कसं तर बघा, एक उदाहरण आहे, मी खडूने लिहिते. आता यामध्ये इथे मी खडूचा वापर करत आहे लिहिण्यासाठी. म्हणजेच खडू ही वस्तू आहे ज्याने मी लिहिण्याची क्रिया करत आहे. तर यामध्ये खडूने ही तृतीया आहे आपल्या मराठीमध्ये. तर तसंच संस्कृतमध्ये खडूला काय म्हणतात तर सुधाखंड. आणि ज्याप्रमाणे देव हा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे, त्याचप्रमाणे सुधाखंड हा सुद्धा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे. आणि देवेन ही तृतीया विभक्ती एकवचन आहे, त्यामुळे सुधाखंडेन हे सुद्धा काय आहे तृतीया एकवचन. म्हणजेच मग वाक्य कसं होईल, अहम सुधाखंडेन लिखामी, म्हणजे मी खडूने लिहिते. तर अशा प्रकारे कोणत्याही वस्तूचा वापर करून म्हणजेच साधनाचा वापर करून जेव्हा आपण एखादी क्रिया करत असतो तेव्हा तिथे तृतीय विभक्ती वापरली जाते. आता या पाठामध्ये त्यांनी आपल्याला तृतीय विभक्तीची ओळख तिन्ही लिंगातून करून दिलेली आहे. तर बघूया पहिल्यांदा काय दिलंय. बघा, सह सुधाखंडेन लिखती. आता ज्याप्रमाणे आपण बघितलं तसं इथं कसं वाक्य आहे, सह सुधाखंडेन लिखती, म्हणजे तो खडूने लिहितो. पुढचं वाक्य, अहम चरणेन ताडयामी, म्हणजे मी पायाने मारतो. म्हणजेच या चित्रामध्ये दिसतंय तो मुलगा बॉल मारतोय पायाने, त्यामुळे अहम चरणेन ताडयामी. आता इथे सुद्धा चरण हा शब्द अकारांत पुल्लिंगी असल्यामुळे देवप्रमाणे चालला आणि देवेन प्रमाणे चरणेन हे रूप झालं. पुढे, अहम चमसेन खादामी, म्हणजे मी चमच्याने खातो. आता इथे चमसेन, बघा चमस हा शब्द देवप्रमाणे चालेल आणि देवः प्रमाणे चमसः आणि देवेन प्रमाणे चमसेन. पुढे, सा हस्तेन वादयती, म्हणजे ती हाताने वाजवते. आता इथे बघा, सुधाखंडेन, चरणेन, चमसेन आणि हस्तेन ही तृतीया विभक्तीची रूप आहेत. आता या पहिल्यामध्ये त्यांनी आपल्याला पुल्लिंगी शब्द तृतीय विभक्तीमध्ये कसे चालतात किंवा ते आपल्याला उदाहरण म्हणून त्यांनी इथं ही वाक्य दिलेली आहेत. आता कृती बघा, शिक्षकः एकैकं शब्दं वदति, दन्तकुर्चः चरणः मार्जकः दन्तः कर्णः स्यूतः दीपः संगणकः कलशः तालः खङ्गः बाणः इति शब्दानां योग्यरूपाणि छात्राः वदन्ति, यथा हस्तः हस्तेन. म्हणजे ज्याप्रमाणे हस्तः जर शिक्षकांनी सांगितलं तर विद्यार्थ्यांनी त्याचं तृतीयेचं रूप सांगायचं आहे, म्हणजेच हस्तेन. तर असंच आपण बघूया या सगळ्यांचं तृतीय विभक्ती एकवचनाची रूप काय होतात. बघा, दंतकूर्चः दंतकूर्चेन, म्हणजे टूथब्रश. चरणः चरणेन, मार्जकः मार्जकेन, दन्तः दन्तेन, कर्णः कर्णेन, स्यूतः स्यूतेन, दीपः दीपेन, संगणकः संगणकेन, कलशः कलशेन, तालः तालेन, खङ्गः खङ्गेन, बाणः बाणेन. आता तुम्हाला समजलं असेल हे सगळे शब्द कसे आहेत,
अकारांत पुल्लिंगी आहेत आणि देवेन प्रमाणे त्यांचं रूप झालेलं आहे. तसंच ज्याप्रमाणे आपण आता पुल्लिंगी बघितलं तसंच आता बघा नपुंसकलिंगीमध्ये कसं रूप होतं. तर ज्याप्रमाणे तुम्हाला माहितीये वन हा शब्द जो आहे त्याची तृतीयापासूनची रूपं ही देव या शब्दाच्या तृतीयापासूनच्या रूपांप्रमाणेच होतात. म्हणजे आता ज्याप्रमाणे देवेन आहे त्याप्रमाणेच वनेन हे रूप सुद्धा आहे. म्हणजेच बघा पहिलं वाक्य आहे सह यानेन गच्छति म्हणजे तो गाडीने जातो किंवा जात आहे. आता इथे बघा यानम हे वनम प्रमाणे आहे आणि वनेन प्रमाणे यानेन हे तृतीयेचं रूप आहे. पुढे अहम मुखेन वदामी मी तोंडाने बोलते. मुखम वनम प्रमाणे आणि वनेन प्रमाणे मुखेन हे झालेलं आहे. सा वस्त्रेण मार्जयती ती फडक्याने पुसते. मार्जयती म्हणजे पुसणे. इथे सुद्धा वस्त्रेण हे रूप तृतीयेचं आहे. मर्कटः व्यजनेन वीजयती म्हणजे माकड पंख्याने वारा घालते. इथे सुद्धा व्यजनेन. इथे सुद्धा तशीच कृती करायची आहे आपल्याला. शब्द कोणकोणते आहेत बघूया. नेत्रम, वाहनम, जलम, वस्त्रम, यंत्रम, व्यजनम, पुस्तकम, भांडम, शस्त्रम इति शब्दानां योग्यरूपाणि छात्राः वदन्ति यथा नेत्रम नेत्रेण. ज्याप्रमाणे नेत्रमचं नेत्रेण होतं त्याप्रमाणेच बघूया या बाकीच्या शब्दांचं काय होतं तृतीयचं रूप. नेत्रम नेत्रेण, वाहनम वाहनेन, जलम जलेन, वस्त्रम वस्त्रेण, यंत्रम यंत्रेण, व्यजनम व्यजनेन, पुस्तकम पुस्तकेन, भांडम भांडेन, शस्त्रम शस्त्रेण. तर बघा अकारांत पुल्लिंगी आणि अकारांत नपुंसकलिंगी याची तृतीयेची रूपं कशी होतात ते आपण बघितलं. सेमच आहे दोन्हीमध्ये. ज्याप्रमाणे देवेन त्याप्रमाणेच वनेन. त्यामुळं इथं काही अवघड नाहीये. आता पुढे बघा स्त्रीलिंगामध्ये कसं आहे. सा मापिकया आलिखती म्हणजे ती पट्टीने रेष काढते. आता मापिकया म्हणजेच पट्टीने. आता मापिका यामध्ये हा मूळ शब्द आहे जो मालाप्रमाणे चालेल कारण की आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि बघा माला या शब्दाचं तृतीयेचं एकवचनाचं रूप काय होतं तर मालया. मालया हे होतं आणि त्याप्रमाणेच मापिकया हे रूप झालेलं आहे. म्हणून सा मापिकया आलिखती ती पट्टीने रेष काढते. बालिका छुरिकया कर्तयती मुलगी सुरीने कापते. आता याच्यामध्ये छुरिका हा मूळ शब्द आहे आणि छुरिकया हे मालयाप्रमाणे रूप झालेलं आहे. आता बघा स्त्रीलिंगामध्ये ज्याप्रमाणे आकारांत शब्द आहेत त्याप्रमाणेच इकारांत सुद्धा आहेत जे नदीप्रमाणे चालतात. आकारांत मालाप्रमाणे चालतात आणि इकारांत नदीप्रमाणे चालतात. तर त्यांची तृतीयेची रूपं कशी होतात तर बघा माता वेलन्या रोटिकाः करोति म्हणजे आई लाटण्याने पोळ्या करते. तर याच्यामध्ये वेलन्नी हा मूळ शब्द आहे आणि जो नदीप्रमाणे चालेल कारण की इकारांत शब्द आहे. आणि बघा नदी या शब्दाचं तृतीयेचं एकवचनाचं रूप होतं नद्या. नद्या त्यामुळे बघा इथं वेलन्या हे रूप झालेलं आहे. पुढे बालकः कुप्या दुग्धम पिबती म्हणजेच बालक किंवा मूल बाटलीने दूध पिते. तर हे कुप्या हे सुद्धा नद्याप्रमाणे झालेलं आहे कारण याच्यामध्ये मूळ शब्द कुपी हा आहे.
कृती आहे शिक्षकः शब्दम वदति. आता कोणकोणते शब्द आहेत? रोटिका, पुस्तिका, कपाटिका, पेटिका, नलिका, उत्पीठिका, शर्करा, गुलिका, पुत्तलिका, कुंचिका, मार्जनी, अंगुली, पुनःपुरणी, अंकनी, कर्तरी आणि घटी हे शब्द आहेत. आणि ज्याप्रमाणे बघा, यथा, शाटिका, शाटिकया, नदी, नद्या. म्हणजेच काय? शाटिका, शाटिकया आकारांत असेल तर मालाप्रमाणे मालया, शाटिकाप्रमाणे शाटिकया. तर त्याप्रमाणे जर इकारांत असेल तर नदीप्रमाणे नद्या हे रूप होणार आहे. तसंच आपल्याला या बाकीच्या शब्दांचं करायचं आहे. रोटिका, रोटिकया, पुस्तिका, पुस्तिकया, कपाटिका, कपाटिकया, पेटिका, पेटिकया, नलिका, नलिकया, उत्पीठिका, उत्पीठिकया, शर्करा, शर्करया, गुलिका, गुलिकया, पुत्तलिका, पुत्तलिकया, कुंचिका, कुंचिकया. कुंचिका म्हणजे चावी. मार्जनी, मार्जन्या. आता हे शब्द कसे आहेत? इकारांत आहेत, त्यामुळे नद्याप्रमाणे मार्जन्या हे झालंय. अंगुली, अंगुल्या, पुनःपुरणी, पुनःपुरण्या, अंकनी, अंकन्या, कर्तरी, कर्तर्या, घटी, घट्ट्या. तर अशा प्रकारे बघा, सोपं आहे. काय करायचं आहे? जर पुल्लिंगी अकारांत पुल्लिंगी शब्द असेल तर देवेन प्रमाणे रूप करायचं आहे. जर अकारांत नपुंसकलिंगी शब्द असेल तर वनेन प्रमाणे रूप करायचं आहे. आणि जर आकारांत स्त्रीलिंगी शब्द असेल तर मालाप्रमाणे म्हणजेच मालयाप्रमाणे रूप करायचं आहे. आणि जर इकारांत स्त्रीलिंगी शब्द असेल तर नद्याप्रमाणे रूप करायचं आहे. त्याचा भाषाभ्यास बघूया. वाक्यानी पूरयत. आता बघा, तुम्हाला असा प्रश्न असतो की योग्यम विभक्ती रूपम लिखत, म्हणजे योग्य विभक्ती रूप लिहा. आपल्याला असं एक वाक्य दिलेलं असतं, कंसात एक शब्द असतो आणि त्याचं योग्य विभक्ती रूप लिहायचं असतं. मग बघा, महिला कंसात द्रोणी हा शब्द आहे. जलम आनयती. आता महिला म्हणजे महिला, द्रोणी म्हणजे काय? बादली. आणि जलम आनयती म्हणजे पाणी आणते. आता महिला बादलीने पाणी आणते, म्हणजेच बादलीने म्हणजे आपण इथे तृतीय विभक्ती करणार. आणि द्रोणी हा शब्द आहे दीर्घ इकारांत आहे, नदीप्रमाणे चालेल, त्यामुळे बघा त्याचं रूप काय होईल? द्रोण्या. म्हणजेच आपलं पूर्ण वाक्य होईल, महिला द्रोण्या जलम आनयती. महिला बादलीने पाणी आणते. पुढे बालकः कंसात चमस हा शब्द आहे आणि खादती. तर मुलगा चमचा खातो. तर आपल्याला कसं वाक्य करायचं आहे? तर मुलगा चमच्याने खातो. म्हणून आपण कसं करणार? चमस हा शब्द अकारांत पुल्लिंगी असल्यामुळे देवेन प्रमाणे चमसेन होईल. मग बघा, बालकः चमसेन खादती. पुढे सा हस्त रोटिकाम खादती, म्हणजे ती हाताने पोळ्या खाते. मग आता बघा, हस्तेन, कारण की हस्त हा शब्द कसा आहे? अकारांत पुल्लिंगी आणि देवेन प्रमाणे हस्तेन. सा हस्तेन रोटिकाम खादती. पुढे सह दंड आणि ताडयती. सह काय येईल? दंडेन ताडयती. पुढे सा जलमुखम प्रक्षालयती. ती पाण्याने तोंड धुते. प्रक्षालयती म्हणजे धुते, तर जलेन म्हणजेच पाण्याने तोंड धुते. पुढे अहम कुंचिका तालम उद्घाटयामी. मी चावी आणि
काय म्हटले, मी चावी कुलूप उघडते. आता मी चावीने कुलूप उघडते. आता कुंचिका हा शब्द मालाप्रमाणे चालेल आणि मालयाप्रमाणे काय होईल, कुंचिकया. अहम कुंचिकया तालम उद्घाटयामी. हा भाषा अभ्यास होता. आता बघा पुढे आपल्याला त्यांनी काय दिलंय, इथे म्हटलंय सह. बघा इथे आहे सह आणि इथे विना. तर आता सह आणि विना हे काय आहेत, तर अव्यय आहेत आणि काही अव्ययांना योग्य म्हणजे तीच विभक्ती किंवा त्याच विभक्तीचं रूप लिहावं लागतं. म्हणजेच किंवा त्या अव्ययाला त्याच विभक्तीच्या रूपाची अपेक्षा असते, त्याच विभक्तीची अपेक्षा असते. म्हणजेच ज्याप्रमाणे सहला आणि विनाला तृतीयेची अपेक्षा असते, तसंच वेगवेगळी अव्यय आहेत ज्यांना कोणत्या तरी एका विभक्तीची अपेक्षा असते. आता इथे आपण आता तृतीय विभक्तीचा अभ्यास करतोय, त्यामुळे त्यांनी आपल्याला सह आणि विना हे अव्यय इथे ओळख म्हणून दिलेली आहेत. आता बघा सह. सह म्हणजे काय, तर बरोबर किंवा सोबत. आता त्यामध्ये बघा पहिलं वाक्य आहे, मंदारः निनादेन सह खेलती. म्हणजे मंदार निनाद सोबत किंवा निनाद बरोबर खेळतो. आता इथे निनादेन सह म्हणजेच बघा सह याला तृतीयेची अपेक्षा असते, म्हणून आपण निनाद या शब्दाची तृतीया केली. तर निनाद हे मुलाचं नाव आहे म्हणून अकारांत पुल्लिंगी शब्द आणि देवेन प्रमाणे निनादेन हे आपण रूप केलं. मंदार निनाद बरोबर खेळतो म्हणून निनादेन सह, कारण सहला तृतीयेची अपेक्षा असते. तसंच शिक्षिका छात्रया सह श्लोकम पठती. म्हणजेच काय, शिक्षिका विद्यार्थिनी बरोबर श्लोक म्हणते. तर छात्रया हे कसं झालं, त्याच्यामध्ये मूळ शब्द छात्रा हा आहे आणि मालयाप्रमाणे छात्रया. म्हणजेच तुम्हाला तो शब्द पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे हे कळलं की तुम्हाला त्याचं तृतीयेचं रूप लगेच करता येईल. तसंच पुढे नीला मोहिन्यासह पुस्तकम पठती. नीला मोहिनी बरोबर पुस्तक वाचते. तर याच्यामध्ये मोहिनी हा मूळ शब्द आहे आणि नद्याप्रमाणे मोहिन्या हे रूप झालंय, कारण मोहिनी हा शब्द कसा आहे, इकारांत स्त्रीलिंगी आहे. म्हणजेच ज्याच्या बरोबर त्याची तृतीय विभक्ती करायची असते. इथे निनाद बरोबर म्हणून निनादेन म्हणजेच निनाद या शब्दाची आपण तृतीया केली. तसंच छात्रयासह ज्याच्या बरोबर त्याची तृतीया, विद्यार्थिनी बरोबर इथे मोहिनी बरोबर म्हणून मोहिनीची आपण तृतीय विभक्ती केली. म्हणजेच मोहिनी या शब्दाची तृतीय विभक्ती केली. ज्याप्रमाणे सह या अव्ययाला तृतीयेची अपेक्षा असते, त्याप्रमाणेच विना याला सुद्धा तृतीयेची अपेक्षा असते. मग बघा मत्स्याः जलेन विना न जीवन्ति. आता विना म्हणजे काय, च्याशिवाय. आता इथे मत्स्याः जलेन विना न जीवन्ति म्हणजे मासे पाण्याशिवाय जगत नाहीत. कोणाशिवाय, तर पाण्याशिवाय. ज्याच्याशिवाय त्याची तृतीय विभक्ती म्हणून जलेन विना असं केलेलं आहे. पुढे बघा बालकः लड्डुकेन विना किमपि न खादति. म्हणजेच मुलगा लाडवाशिवाय काहीही खात नाही. लाडवाशिवाय म्हणून लड्डुकेन विना. तर लड्डुकः देवः प्रमाणे अकारांत पुल्लिंगी शब्द आणि देवेन प्रमाणे लड्डुकेन. पुढे बघा वृद्धः उपनेत्रेण विना न पठती. म्हणजे काय म्हटलंय, वयस्क माणूस चष्म्याशिवाय वाचत नाही. उपनेत्रम यामध्ये हा मूळ शब्द आहे जो वनम प्रमाणे आहे आणि वनेन प्रमाणे उपनेत्रेण हे रूप झालेलं आहे आणि ज्याच्याशिवाय म्हणून उपनेत्रेण विना न पठती असं म्हटलंय. आता बघा यापुढे आपल्याला त्यांनी मम अंगानी म्हणजे माझे
अवयव. आता यामध्ये आपल्याला त्यांनी सगळ्या अवयवांची संस्कृतमधून नावं सांगितलेली आहेत. बघूया कशाला काय म्हणतात. पहिल्यांदा बघा आहे केशाः म्हणजेच काय तर केस. ललाटः म्हणजेच कपाळ. नासिका म्हणजे नाक. त्यांनी आपल्याला बाणाने दाखवलेलं सुद्धा आहे. पुढे बघा नयनम म्हणजे डोळे. ओष्ठौ म्हणजे ओठ. चिबुकम म्हणजे हनुवटी. कंठः म्हणजे गळा. वक्षः म्हणजे छाती. उदरम म्हणजे पोट. अंकः म्हणजे मांडी. जानु म्हणजे गुडघा. पादः म्हणजे पाऊल. पार्ष्णिः म्हणजे टाच. गुल्फः म्हणजे पोटरी. त्यानंतर बघा स्कंधः म्हणजे खांदा. कर्णः म्हणजे कान. कुर्परः म्हणजे कोपर. मणिबंधः म्हणजे मनगट. हस्तः म्हणजे हात आणि अंगुली म्हणजे बोट. तर अशा प्रकारे त्यांनी इथे आपल्याला आपल्या सगळ्या अवयवांची नावं दिलेली आहेत. इकडे बघा एक गायत नंदत दिलेलं आहे ते आपण बघूया. गायत नंदत म्हणजे गाणे म्हणा आणि आनंदी व्हा. बघा रामः याति सीतया सह कुत्र सह याति शरयू नदीम म्हणजे काय रामः याति म्हणजे काय राम जातो. याति म्हणजे जाणे. त्यामुळे राम जातो. सीतया सह सीते बरोबर. आता इथे सुद्धा बघा सीतया हे तृतीयेचं रूप आहे मालयाप्रमाणे, कारण सीता मालाप्रमाणे शब्द आहे. रामः याति सीतया सह राम जातो सीतेसह. कुत्र सह याति तो कुठे जातो तर शरयू नदीम म्हणजे शरयू नदीवर. तसंच पुढे कृष्णः याति राधया सह कृष्ण जातो राधेसह किंवा राधे बरोबर. राधया हे सुद्धा तृतीयच रूप आहे. कुत्र सह याति तो कुठे जातो यमुना नदीम यमुना नदीवर. पुढे बघा विठ्ठलः याति रुक्मिण्या सह विठ्ठल जातो रुक्मिणी बरोबर. आता इथे रुक्मिण्या हे नद्या प्रमाणे रूप आहे, कारण रुक्मिणी हा शब्द इकारांचा आहे. कुत्र सह याति चंद्रभागाम तो कुठे जातो तर चंद्रभागा नदीवर. तर अशा प्रकारे या छोट्याशा गाण्यामधून त्यांनी आपल्याला तृतीय विभक्तीची ओळख करून दिलेली आहे. तर बघा अशा प्रकारे आज आपण 8.3 मध्ये सहाय्यकाः या पाठामध्ये तृतीय विभक्तीची ओळख तिन्ही लिंगांमध्ये करून घेतलेली आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादाः.